Welcome friends, welcome in the today's video. Friends, standard 8th and subject English. 3.3 Truth. Friends, today we are going to learn and discuss about the poem 3.3 which is written by the well-known poet and educationalist of the Barry Wade. So pay attention and open page number 66. Hello friends. Today we are going to learn about the poem from the textbook of 8th standard English 3.3 Truth. Friends, today we are going to discuss the poem 3.3 Truth which is written by Barry Wade. First, we must know about the author. मित्रांनो, थोडं कवीविषयी आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. 3.3 ट्रूथ या कवितेच्या आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. बॅरी वेड इज अ ब्रिटिश एज्युकेटर, ऑथर अँड पोएट. He built his career in the field of education. First, as an English teacher and then as a professor at the University of Birmingham. He has authored over 150 books. Friends, आपण सर्वांना माहित असू द्या की बॅरी वेड हे एक ब्रिटिश शिक्षण तज्ञ होते. एक लेखक होते आणि एक कवीही होते. ते एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्यरत होते. प्रथम ते इंग्रजीचे शिक्षक होते आणि त्यानंतर त्यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठात प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलेले आहे. त्यांनी साधारण 150 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेले असे ख्यातनाम कवी, लेखक, ऑथर म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. आणि ब्लॅकबर्ड सेंट या पुस्तकानं त्यांनी एकूण जवळजवळ 150 अधिक पुस्तके लिहिलेले आहेत. असे ख्यातनाम ब्रिटिश शिक्षण तज्ञ बॅरी वेड यांनी लिहिलेली कविता ट्रूथ या कवितेची आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वॉर्मिंग अप आणि चिटचॅट सेशन पाहिलेलं आहे. आज आपण या कवितेची चर्चा करूया. सो फ्रेंड्स, ओपन पेज नंबर 66, पान नंबर 66 उघडा. आपण या कवितेची चर्चा करूया. फर्स्ट आय विल रीड द पोएम, देन वी विल डिस्कस इट. ओके, page number 66. Truth. Sticks and stones may break my bones. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin. Stones and sticks break only skin, while words are those that haunt me. Slant and curved, the fall were swords. Slant and curved, the fall were swords to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scourge. Pain from words has laid its scourge on mind and heart that's tender. Curse and bruises now have healed. Curse and bruises now have healed. It's words that I remember. Barry Wade यांनी लिहिलेली ही 3 स्टांजाची एक छानशी कविता आहे. आपण बऱ्याचदा बहुतांशी वेळी समाजात वावरत असताना जे शब्द वापरतो ते वापरत असताना किती दक्षता घ्यावी हे सांगणारी ही कविता आहे. द पोएम ट्रूथ रिटन बाय बॅरी वेड इज अबाउट द पॉवर ऑफ वर्ड्स अँड इज ॲड्रेस टू द पीपल. बॅरी वेडनी लिहिलेली ट्रूथ ही कविता शब्दांची ताकद किती आहे ही सांगणारी ही कविता आहे.
मित्रांनो, शब्द हे शस्त्र आहे आणि ते जपून वापरले पाहिजे. शब्दात किती ताकद आहे याची मांडणी या 3 स्टांजामध्ये कवीने या ठिकाणी केलेली आहे. बघा, आपण पुन्हा एकदा पाहूया. ट्रुथ. फर्स्ट स्टांजा चर्चा करूया आपण. स्टिक्स अँड बोन्स मे ब्रेक माय बोन्स, स्टिक्स अँड स्टोन्स may break my bones, but words can also hurt me. व्हेरी वेल कवी पहिल्याच क्षणात पहिल्याच स्टांजामध्ये म्हणतो, स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. स्टिक्स अँड स्टोन्स मुळे, काट्या आणि दगडांच्या मुळे मला इजा होईल किंवा एखाद्याला इजा होऊ शकते. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. पण शब्द हे कायमस्वरूपी दुखवले जातात. शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की कायमस्वरूपी दुखवले जाण्याची क्षमता ह्या शब्दामध्ये आहे. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. दगडाने आणि काठ्याने जर वार झाले तर फक्त ते त्वचेला इजा करू शकतात, शरीराला इजा करू शकतात. व्हाईल वर्ड्स आर दोज दॅट हाउंट मी. पण शब्द जे आहेत ते शब्द भूतासारखे त्रास देतात, भूतासारखे झपाटल्यासारखे करतात. हाउंड, HAUND. हाउंड, फाउंड पेज नंबर 66 मार्जिन मध्ये पहा. हाउंड, ट्रबल, वरी अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा त्रास देणे. हाउंड, झपाटणे, वारंवार त्रास देणे. जर दगडानं, स्टिक्स अँड स्टोन्सनं त्वचेला इजा होऊ शकते, शरीराला इजा होऊ शकते. व्हाईल वर्ड्स आर दोज दॅट हाउंट मी. पण शब्द जे आहे ते वारंवार त्रास देत राहतात, दीर्घकाळ त्रास देत राहतात. म्हणून हाउंड, झपाटणे हा शब्द या ठिकाणी कवीने वापरलेला आहे. पहिल्या स्टांजामध्ये कवी असं म्हणतो की आपल्या वाचकांना शब्दांचं सामर्थ्य याची तो ताकद इथं सांगतो. शब्द हे खूप शक्तिशाली आहेत, सामर्थ्यशाली आहेत. कारण दगड हे किंवा काट्या ह्या शारीरिक इजा करू शकतात. पण शब्द, कटू शब्द आणि कठोर शब्द जर वापरले तर ते एखाद्याला भूताप्रमाणे दीर्घकाळ सतावतात, त्रास देतात. सेकंड स्टांजा. Slant and curve the fall were swords to pierce and stick inside me. Slant, SLANT. 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 Learn, lean. Slant, lean or slope to one side. उतार असणे किंवा तिरकस असणे, एका बाजूला तिरकस असणे किंवा उतार असणे. Slant and curve the fall were swords to pierce and stick inside me. हे शब्द जे आहे ते तिरकस तलवारीसारखे आत घुसतात आणि इजा करतात. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक थ्रू बोन्स. बॅट्स, फळ्या, ब्रिक्स, विटा. बॅट्स अँड ब्रिक्स, फळ्या आणि विटा हे शरीराला इजा फक्त पोहोचवतात. बट वर्ड्स कॅन मोर्टिफाय मी. पण शब्द हे कायमस्वरूपी आपल्याला मोर्टिफाय करतात. मोर्टिफाय, MORTIFY. Mortify. Mortify means make one feel ashamed and embarrassed. Mortify म्हणजे लज्जित होणे. Mortify शर्मिंदे होणे. Mortify म्हणजे पाण उतारा होणे किंवा भावना दुखावणे. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Bats, फळ्या, विटा हे फक्त शरीराला शारीरिक इजा करू शकतात, शारीरिक दुखणं वाढवू शकतात. पण शब्द हे कायम स्वरूपी भावना दुखवतात, लज्जित करतात, शर्मिंदे करतात. कठोर, हार्श वर्ड्स, कटू शब्द यामुळे कायम स्वरूपी हा अपमान झाल्यासारखं होत असतं. अँड लास्ट स्टांजा. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कर. Pain from words has left its scar. Scar, SCAR. Scar. व्रण. Scar. Mark left by a wound. Mark left by a wound. एखाद्या जखमेची व्रण, जखमेची खून, व्रण असं म्हटलेलं आहे. Pain from words has left its scar. Pain from words has left its scar on mind and heart that's tender.
curse and bruises now have healed. Its words that I remember. लास्ट stanzaमध्ये कवी काय म्हणते बघा, पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कर. कठोर शब्द जे आहेत त्याच्या वेदना त्या कायमस्वरूपी एखाद्या जखमेच्या खुणेसारखे, व्रणसारखं हे मनामध्ये सलत राहतात. ऑन माइंड अँड हार्ट इट्स टेंडर. एक संवेदनशील मन आणि हृदयावरती हे कटू शब्द कायम स्वरूपी जखमेच्या व्रणासारखे कायम स्वरूपी ताजे राहतात. कर्स अँड ब्रुजेस नाउ हॅव हील्ड. फळ्यांनी, विटांनी, दगड्यांनी, काट्यांनी झालेल्या जखमा ह्या बऱ्या होतात. बट वर्ड्स दॅट आय रिमेंबर. पण शब्द जे आहेत ते शब्द मात्र अखंडपणे, कटू शब्द हे मनामध्ये नेहमी त्रास देत असतात. ओके, बॅरी वेल यांनी शब्दांचं सामर्थ्य सांगणारी या ठिकाणी कविता सांगितलेली आहे. लास्ट स्टांजामध्ये एक वर्ड आहे ब्रुजेस, BRUISES. BRUISES, ब्रुजेस, जखम. इंजुअर्स, कट्स ऑन द स्किन, जखम असं सांगितलेलं आहे. ओके फ्रेंड्स, कविता I will read the poem once again. Pay attention. Page number 66. Sticks and stones may break my bones. Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin, while words are those that haunt me. Slant and curved the forward swords, slant and curved the forward swords to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed its words that I remember. Friends, the poem Truth, written by Barry Wade, is about the power of words and is addressed to the people. The author says that words are very powerful, just like sticks and stones may cause physical injury to him. Words to have the power to hurt him. Barry Wade, again he says that the stones and sticks would only break his skin, whereas bitter and unkind words are like ghosts that would haunt him for a long time. पहिल्या स्टांजामध्ये कवी काय म्हणते बघा, ट्रूथ या कवितेत कवी बॅरी वेड यानं वाचकांना शब्दांचं सामर्थ्य, शब्दांची शक्ती काय आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की शब्द हे अत्यंत सामर्थ्यशाली आहेत, शक्तिशाली असतात. काठ्या आणि दगड ज्याप्रमाणे शारीरिक इजा करतात त्याचप्रमाणे शब्दामध्येही त्याला दुखवण्याची क्षमता असते. कवी पुढे म्हणतो की काठ्या आणि दगड त्याच्या त्वचेला फक्त जखम करू शकतात, पण कठोर शब्द हे एखाद्या भूताप्रमाणे त्याला खूप काळ, दीर्घकाळ सतत छळत राहतात. In second stanza, the poet says that the author explains how words are like sharp swords. Pay attention in the second stanza. Slant and curved the forward swords to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. The author then explains how words are like sharp swords that can pierce inside him and cause him suffering. He compares the ache caused by bats and bricks to that of injuring words. According to him, insulting words can make him feel embarrassed and ashamed and as therefore more hurtful than bats and bricks. कवी दुसऱ्या स्टांजामध्ये काय म्हणतो बघा की हे एखादे शब्द हे एखाद्या धारदार तलवारीसारखे त्याच्या अंतःकरणात भेदकपणे घुसून कशा प्रकारे त्याला वेदनेचं कारण बनतात हे सेकंड स्टांजामध्ये कवीने स्पष्ट केलेलं आहे.
कवी अपमानास्पद शब्दांची तुलना खळ्या आणि विटामुळे झालेल्या वेदनेशी करतो. कवीच्या म्हणण्यानुसार अपमानास्पद जे शब्द आहेत त्याला लाजिरवाणे आणि शर्मिंदे करणारा अनुभव देतात. त्यामुळे असे शब्द त्याला खळ्या आणि विटा यामुळे होणाऱ्या वेदनेपेक्षाही अधिक वेदनादायी वाटत असतात. द थर्ड स्टँजा, पेन ऑन पेज नंबर 66. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now have healed. It's words that I remember. In the last stanza, the poet states that the harsh words have left their scar on his mind and his sensitive heart. On the one hand, the cuts and the bruises on the body have healed, but on the other hand, the unpleasantness of the harsh and unkind words are not easy to forget. लास्ट स्टांजामध्ये कवी आपल्याशी संवाद साधतोय की शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय की फळे आणि विटा यासारख्या वस्तूमुळे झालेल्या जखमा ह्या बऱ्या होऊ शकतात. फळे आणि विटा यासारख्या वस्तूंनी झालेल्या जखमा ह्या बऱ्या होतात, मात्र कटू शब्दांचे ओरखडे त्याच्या मनावर, त्याच्या संवेदनशील हृदयावर हे कायम शिल्लक राहत असतात. कटू शब्द हे कायमस्वरूपी मनाच्या कोपऱ्यात दडलेले असतात. त्यामुळं आपण शब्दामध्ये असलेली शक्ती, शब्दामध्ये असलेले सामर्थ्य ओळखून शब्दांचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे असा संदेशही कवी या ठिकाणी आपल्याशी देतात. फ्रेंड्स, ऑन पेज नंबर 66 मार्जिन क्वेश्चन. द फर्स्ट क्वेश्चन, वेअर डू पेनफुल वर्ड्स लिव्ह देअर स्कर? वेअर डू पेनफुल वर्ड्स लिव्ह देअर स्कर? मित्रांनो, पेनफुल वर्ड जे आहेत ते आपले ओरखडे कुठं सोडून जातात? तर टेंडर माइंड अँड सेन्सिटिव्ह हार्ट. द वर्ड्स, पेनफुल वर्ड्स लिव्ह देअर स्कर ऑन टेंडर माइंड अँड सेन्सिटिव्ह हार्ट. अगदी त्या नाजूक मनावरती आणि संवेदनशील हृदयावरती आपले ओरखडे, कटू आणि कठोर शब्द सोडून देतात. अँड सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर वर्ड्स कम्पेअर्ड टू इन द फर्स्ट टू स्टांजा? पहिल्या दोन स्टांजामध्ये शब्दांची तुलना कशाशी केलेली आहे? इन द फर्स्ट टू स्टांजा द वर्ड्स आर कम्पेअर्ड विथ टू गोस्ट अँड स्वॉर्ड. भूत आणि गोस्ट अँड स्वॉर्डशी या ठिकाणी तुलना केलेली आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी टुडे वी हॅव कंप्लीटेड द एक्सप्लेनेशन ऑन द पोएम ट्रूथ. And in the next video, we will discuss the English workshop. So, please read this poem again and again. I have also या ठिकाणी आपण सांगितलेले, चर्चा केलेली आहे कवितेचं वाचनही केलेले. तुम्ही या कवितेचं वाचन करून इंग्लिश वर्कशॉप सोडवण्याचा प्रयत्न करा. फ्रेंड्स, we will discuss in the next video about the English workshop. So thank you very much for watching this video. Thank you.